आगरी सेनेचे संस्थापक व प्रमुख, महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळाचे प्रथम अध्यक्ष दिवंगत स्वर्गीय राजाराम साळवी यांचं 6 जून 2026 रोजी झालेल्या दुःखद निधनानंतर संघटनेच्या प्रमुख पदावरती निर्माण झालेली रिक्त जागा भरण्याबाबत आगरी सेना मध्यवर्ती कार्यालय कळवा ठाणे येथे कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीमध्ये संघटनेचे कार्य अखंड, शिस्तबद्ध व प्रभावीपणे सुरू राहावे, तसेच दिवंगत राजाराम साळवी साहेब यांनी उभारलेली सामाजिक चळवळ अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असल्याचं सर्व सदस्यांनी मत व्यक्त केलं आहे। त्यानुसार मध्यवर्ती कमिटीसमोर प्रदीप राजाराम साळवी यांची आगरी सेना अध्यक्ष व कामगार एकता प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे। या प्रस्तावास उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सर्वानुमते पाठिंबा देत एकमताने मंजूर दिली आहे। नवीन प्रमुख म्हणून प्रदीप राजाराम साळवी यांच्या नेतृत्वाखाली आगरी सेनेचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्य तसेच कामगार एकताच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यात येईल असा विश्वास बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे। संघटनेची नवीन कार्यकारिणी लवकरच संघटनेच्या नियमानुसार गठीत करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे। आगरी सेना परिवाराने राज्यभरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच आगरी समाज बांधवांना नवीन नेतृत्वात सहकार्य करून संघटना अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं आहे। या बैठकीत कैलास पाटील यांनी प्रस्ताव मांडला असताना गजानन भोईर यांनी अनुमोदन दिले। अध्यक्षपदाचा प्रस्ताव चंदूलाल घरत, मेघनाथ पाटील यांनी प्रदीपजी साळवी यांना सुपूर्त केला। या प्रसंगी राहुल साळवी, मनीषा पाटील, प्रकाश नरसना, मंगेश शेलार, चंद्रकांत ठाणकर, नारायण अदांडे, रवींद्र पाटील, सचिन मते, मनोज साळवी, संजय फुलोरे, संपत डावखर, विजय जोशी, जयेंद्र खुणे या मध्यवर्ती कमिटीच्या सदस्यांनी एकमताने मंजुरी देण्यात आलेली आहे। या सर्व सदस्यांनी नवीन अध्यक्षांना शुभेच्छा देखील दिल्या। आगरी सेना आता 40वा वर्धापन 40 वर्ष या संघटनेला झालेले आहेत आणि 40 वर्षापासून मी पण या संघटनेला बांधिलकी पत्करून काम करत आहे। साळवी साहेबांच्या सोबत, या घरत सरांच्या सोबत बरोबर मी फिरलेलो, सगळे गावोगाव फिरलेलो आहे आणि मला सगळं माहिती आहे का आपली लोक, आपले ओबीसी लोक कुठे राहतात, बहुजन समाज कुठे राहतो आणि कोणासाठी काय करावं लागतं। साळवी साहेबांनी मला 8 दिवस अगोदर मला सांगून गेलेले, कारण की त्यांनी जे सांगितले समाजातले झगडे मिटवून टाका, त्यांचे जे विचार आहेत, जे 40 वर्षे त्यांनी विचार मांडलेले आहेत, तेच विचार आम्हाला पुढे न्यायचे आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता आमचा सक्षम आहे। पूर्वी कसं सक्षम नव्हतं, नवीनमध्ये लोक सक्षम नव्हते, आता आमचे जे कार्यकर्ते साळवी साहेबांनी घडवलेले आहेत ते सगळे सक्षम आहेत आणि तुम्हाला येत्या 1 तारखेला ते दिसूनच येईल का संघटना कशी काम करते आणि कसे लोक येत आहेत। कारण तळागाळातल्या लोकांसाठी साहेब भरपूर झटलेले आहेत आणि तो कुठल्याही समाजाचा असला तरी त्याचं काम साहेबांनी केलेलं आहे। आगरी सेनेशी संलग्न असणारी कामगार एकता ही पार मध्य प्रदेश, यूपी आणि महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा हे बऱ्याचशा ठिकाणी साळवी साहेबांचे युनियन्स आहेत आणि त्या युनियन्स साळवी साहेब जेव्हा 4 वर्षापासून मी त्यांच्याबरोबर फिरायला, त्यांच्या जागेवर मी जायला लागलो म्हणून मला त्यांनी त्या टायमाला काहीतरी पद लागतो म्हणून त्या टायमाला त्यांनी मला कार्याध्यक्ष केलं आणि त्या कार्याध्यक्ष माध्यमातून मी कामगारांची संघटना चालवत होतो पार मध्य प्रदेशपर्यंत। ऑगस्टला जे आमचं पहिली गोष्ट म्हणजे साळवी साहेब ह्या जगामधनं गेले नाहीत, त्यांचे विचार आहेत आणि विचार कधी मरत नाही। ह्या संघटनेला ज्यांनी विचार दिलेले आहेत, या समाजाला ज्यांनी विचार दिले आहेत, हे विचार कधीच मरणार नाही आणि अजूनही आम्हाला वाटतं की साहेब आमच्यातून गेले नाही। म्हणून याच्या पुढची जी वाटचाल आहे ती भरपूर जोरात होईल। आमचे समाज बांधव आणि इतर समाजाला, आम्हाला जे बरोबर असले इतर समाज हे पण आमच्या बरोबर आहेत, त्याच्यामुळे संघटना अजून जोरात जाईल। आज मध्यवर्ती कार्यकारिणीची बैठक झाली, मग त्यामध्ये ठराव पारित झालं आहे का प्रदीप साळवी यांना अध्यक्षपदवरती नियुक्ती केलेली आहे व आम्ही सर्व कमिटीनी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो। इतकेच नव्हे तर आता पुढची वाटचाळीच्या हिशोबाने आम्ही सर्व तळागाळातल्या लोकांना स्वतःहून गावोगावी जाऊन भेटणार आहोत व त्यांना आज अशी ऊर्जा प्रत्येक समाजामध्ये निर्माण झालेली आहे। आमच्या समाजामध्ये प्रत्येक लोकांमध्ये आज साहेब नसले तरी आमच्या प्रत्येकांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ते आम्ही स्वतःहून जाऊन ती त्याला एक चांगली दिशा देणार आहेत। नेहमीप्रमाणे यावर्षी देखील जोरदार कार्यक्रम होणार आहे। इनफॅक्ट यावेळी
जी मी म्हणेल का असं का आमची जी ताकद आहे ती एक असं वाटलेलं का साहेब नाही तर मग एक समाजाला पोकळी निर्माण झालेली आहे, पण ती पोकळी निर्माण होत असताना देखील साहेबांचे आदर्श व साहेबांचे विचार हे लोकांपर्यंत पोचले होते आणि ते लोक आमच्यापर्यंत खूप ते इमोशनली आली आहेत आमच्याकडे आणि ती आम्हाला चांगलं प्रकारे रिस्पॉन्स दिलेला त्यांनी आणि त्यांची जी मदत करायची ती आगरी समाज आगरी सेना नेहमीच करत राहिलेली आहे आणि ह्यापुढे देखील केली.